नावा हे काय चिवडा कसला चिवडा? म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा. चिवडा हे काय करायला लावलंय? गर्दी फराळाची कसली? गणपतीच्या गौरी फराळ. आपण आता गौरी बसवणार आहेत ना, तर त्याच्या पुढे सगळं फराळ मांडून करायचं. आपण घरातच बनवतो, बाहेरचं थोडाफार वस्तू आणतो. तर आता इथे मी बेसनचा लाडू बनवणार आहे, तर त्यासाठी मी बेसन असं भाजलीये मस्त, आणि करंज्यांचं पीठ मळलंय, शंकरपाळ्यांचं पीठ मळलंय, आणि चिवडा झालेला आहे. ह्या दोघींना बसवलंय करंज्या लाटायला. या रिकामे आहेत, या बिनकामाची कामाची कपडी आणि हाताला दमली. आज राहते बोलले तर राहून दिलं नाही मला. बाहेर गेली बघ हिरवा आजी. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर ही तयारी आहे आपल्या गौरी आगमनाची. तर गौरी पुढे थोडाफार जो आपण फराळ मांडत असतो तो मी घरी बनवत असते, जे जमल ते, आणि बाकीच्या वस्तू मी बाहेरनं आणत असते. तर आज दुपारी काय झालं, मी गेले होते बाजारात, आणि बाजारातून यायला उशीर झाला, आणि नंतर आल्यानंतर करंज्याचं पीठ वगैरे, शंकरपाळ्यांचं पीठ मळलं, आणि एकीकडे बेसन लाडू आणि चिवडा मिक्स करून घेतला, आणि दोघींना बसवलं आहे करंज्या लाटायला, आणि मी करत आहे बेसनाचे लाडू. म्हणजे कसं पटापट पण होईल आणि कामं पण लवकर होऊन जातील. आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे. दुपारीच मी स्वयंपाक भरपूर असा एक्स्ट्रा करून गेले होते, की जेणेकरून रात्री आल्यावरती आहे ना स्वयंपाक करायला नको. तर इथे सगळं आता आवरून झालेलं आहे घरातलं. आरती वगैरे झालेली आहे, आणि आम्ही बसलो होतो फराळाचं थोडंफार करायला. आणि असं सगळेजण एकत्र करत असले ना की मजा मस्ती पण करत असतो. कधी गाण्याच्या भेंड्या, कधी काय, असं आम्ही करत असतो, आणि मस्त असं एन्जॉय करत असतो. तर इथे आता आम्ही करून घेणार आहे सगळं. आणि आता वाजलेले आहेत 9:15, आणि 9:15 झाल्यानंतर 10-10:30 वाजेपर्यंत उरकून घेणार, आणि नंतर आम्ही जेवून घेणार. तर बघू शकताय तुम्ही घरातलं सगळं आवरून झालेलं आहे, आणि बाकीचं सगळं आता घरातलं आवरून घेणार, जसं की फराळ वगैरे, आणि मग नंतर जेवून झाल्यावरती सगळं आवरून घेणार. आणि थोडंफार काम पण करायचं बाकी आहे, कारण काय ना गौराईचं जरा डेकोरेशन वेगळं करायचं आहे, आणि त्याचं काहीच तयारी नाही आहे. तेच सामान आणण्याकरता मी दुपारी गेले होते, आणि आता आम्ही जेवून घेणार सगळेजण, आणि तयारीला लागणार उद्याच्या. मसाले भात, छोले, चपाती आणि गुलाबजाम, बाबांच्या पिढ्या, टोमॅटो पुरी. हे पाटील बसलो तिथं. मस्त. चला मी बसतो आता खालती. आणि ही उद्याची तयारी थोडीफार आजच करून घेतो, कारण का उद्या खूपच गडबड होणार आहे. तर चला मग मी माझ्या ब्लॉगला इथंच एंड करते. भेटते उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.